नमस्कार मित्रांनो, जे आज गराडे ओपनचं मैदान पार पडत आहे त्यामध्ये आपल्याला सेमीमध्ये लढत आणि लढत बघायला मिळणार आहे. आणि तुम्हाला पण सेमी सांगणार आहे. कोणत्या सेमीत कोण पाळणार आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपल्याला सेमी 1 मध्ये पिस्टन आणि सोन्या पाहताना दिसणार आहे मित्रांनो. कारण की सेमी 1 मध्ये आपल्याला 3 गाड्यामध्ये अटी आणि तटीची लढत बघायला मिळणार आहे. कारण की मित्रांनो ह्या सेमी सुद्धा सर्वात टॉपचा सेमी आहे. कारण की आजच्या मैदानामध्ये आपल्याला तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, कारण की सर्व गाड्या आज आपल्याला पुरे नंद्यास पाहताना दिसणार आहे. आणि सेमीला लढत आणि लढतच बघायला मिळणार, कारण की टॉपची नंदी पाहताना दिसणार होते आज सर्व. पिस्टन आणि सोन्या तसं सुवर्ष तास आपल्याला तास 5 वर चिमण्या आणि भारत पाहताना दिसणार आहे. त्याच्या विरुद्ध अर्जुन आणि भारत. कारण की आपल्याला या सेमी 1 मध्ये या 3 गाड्या लढत आणि लढत बघायला मिळणार आहे. सेमी क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 2 वर निशान आणि शिवाय हे आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यांच्या विरुद्ध संग्राम आणि रुद्रा. त्यांच्या विरुद्ध हरण्या 301 आणि कबीरा. हा सुद्धा आपल्याला सेमी 2 मध्ये लढत आणि लढत बघायला मिळणार आहे. कारण की सर्व सेमी आपल्याला डोळ्याचं पारणं फेडणारे बघायला मिळणार आहे. कारण की सर्व टॉपचे सेमी लागलेले आहे. सेमी 3 मध्ये लक्ष्य आणि सासवडकरांचा बादल, कारण आणि त्यांच्या विरुद्ध रोमन दादा. आपल्याला या सेमी मध्ये सुद्धा 3 मध्ये अटी आणि तटीच्या लढत बघायला मिळणार आहे. कारण की मित्रांनो आज बऱ्याच दिवसांनी ओपनचं मैदान पार पडतं आणि त्या मैदानामध्ये आपल्याला सर्व आज महाराष्ट्रातले टॉपचे नंदी पळायला आले. आणि आता त्यांचे सेमी सांगणार आहे. सेमी 5 मध्ये आपल्याला बाब्या घाणनकरांचा बाब्या आणि वादळ पाहताना दिसणार आहे. हा सुद्धा मित्रांनो टॉपचा पायरा आपल्याला बघायला मिळाला. मागच्या मैदानात क्वार्टर फायनलचा गुलालचा मानकर झालता, आणि आजच्या मैदानामध्ये गुलालाचा मानकर होईल का नक्की कमेंट मध्ये सांगा. सेमी क्रमांक आपल्याला 7 मध्ये आपल्याला किसन आणि राजा पाहताना दिसणार आहे. आणि आता सेमी क्रमांक 8 मध्ये जो डोळ्याचा पारणं फेडणारा सेमी होणार आहे, त्या सेमी मध्ये लढत आणि लढत बघायला मिळणार आहे. आणि आपला देवाच्या नशिबामध्ये जाईल त्या मैदानामध्ये कड आणि कड येत असते. आणि आपल्याला तास क्रमांक 4 वर 8 सेमी मध्ये रायना आणि विमान पाहताना दिसणार आहे. आणि त्या सेमी मध्ये तास 6 वर आपल्याला अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर आणि महाराज पाहताना दिसणार आहे. कारण की मित्रांनो हा सुद्धा डोळ्याचा पारणं आणि पारणं फेडणारा सेमी आहे. आणि आपल्या देवाच्या नशिबामध्ये आज कड आणि कड लागलेली आहे. आजच्या सेमीमध्ये बाजी कोण मारेल नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो.